नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वळूयात आजच्या काही ठळक घडामोडींकडे. दाभोलकर खून प्रकरणात ठाण्यात अटकेत असलेल्या दोघा संशयितांना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात. हरित ठाणे सुंदर ठाणेची फक्त घोषणाच, पालिकेच्या उद्यानांची झाली दुरावस्था. ठाणे पालिकेचे मात्र अक्षम दुर्लक्षच. आणि घरगुती सिलेंडरच्या वाढत्या दरांबाबत मनसे महिला सेनेतर्फे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात शस्त्रास्त्र पुरवल्याच्या आरोपावरून मनीष रामविलास नागोरी उर्फ मन्या आणि विकास राम अवतार खंडेलवाल यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. खंडेलवाल यांच्याकडे सापडलेले पिस्तूल आणि दाभोलकर यांना लागलेल्या गोळ्या यांच्यात साम्य आढळल्याने त्यांना अटक केल्याचे गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी सांगितले. नरेंद्र दाभोलकर यांची गेल्या वर्षी 20 ऑगस्ट रोजी पुण्यात हत्या झाली होती. या घटनेला सोमवारी 5 महिने उलटले असतानाच पोलिसांनी या प्रकरणी पहिली अटक केली. ठाणे येथील खंडणी गुन्ह्यात ऑगस्ट महिन्यात ठाणे पोलिसांनी नागोरीला अटक केली होती. त्याने अनेक पिस्तुले विकल्याचे तपासादरम्यान आढळून आले होते. तसेच दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आलेले पिस्तूल या दोघांनीच पुरविल्याचे बॅलिस्टिक अहवालात उघड झाले आहे. त्यामुळे या दोन्ही आरोपींचा ताबा पुणे पोलिसांनी न्यायालयाकडे मागितला. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर त्यांना सोमवारी रात्री ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. जनतेमध्ये फळे फुलासंदर्भात जागृती करून निसर्गाच्या दृष्टीने याची किती महत्त्व आहे हे लक्षात आणून देण्यासाठी महापालिका मागील 8 वर्षापासून वृक्षवल्ली प्रदर्शन भरवित आहे. परंतु केवळ या प्रदर्शनात कृत्रिमपणावरच भर दिला जात असून जनतेला निसर्गाची शिकवण देणाऱ्या महापालिकेचे या उद्दिष्टाला काळीमा फासल्याचे दिसून आले आहे. ठाण्याचा मध्यवर्ती ठिकाण समजला जाणारा शिवाजी तलाव परिसरातील झाडांची पाण्याविना दुरावस्था झाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मागील 8 वर्षापासून वृक्षवल्ली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनात विविध जातींचे वृक्ष, फुलझाडे, फळे, शोभिवंत झाडे आदींसह विविध विदेशी वृक्षांचा या प्रदर्शनात सहभाग असतो. दरम्यान गेले 3 दिवस गावदेवी येथील मैदानावर पार पडलेल्या या वृक्षवल्ली प्रदर्शनामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले. काल या प्रदर्शनाची सांगता झाली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेमध्ये फळे, फुले या संदर्भात जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम देखील केले जात आहे. या जनजागृतीला महापालिकाच हळताळ फासत असल्याची माहिती या निमित्ताने पुढे आली आहे. महापालिकेची सुमारे 84 उद्याने आहेत, परंतु यातील बहुतेक उद्यानांची अवस्था ही दयनीय झाली आहे. फुलझाडांच्या ऐवजी भकास असे उद्यान ठाणेकरांसाठी महापालिकेने उपलब्ध करून दिलेले आहेत. काही उद्यानांचाच महापालिकेने विकास केलेला आहे, परंतु उर्वरित उद्यानांमध्ये फुलझाडांबरोबरच इतर वृक्षांचा देखील अभावच आहे. याचबरोबर रस्त्यांच्या मधोमध लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी पालिकेकडे वेळ नाही, त्यामुळे ती सुकून गेली आहेत. यातही पालिकेच्या हद्दीत आज अनेक वृक्षांची बेधडकपणे कत्तल केली जात आहे. एक वृक्ष तोडल्यास त्या ठिकाणी 5 वृक्ष लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी महापालिका संबंधितांकडून अनामत रक्कम देखील घेते, परंतु आतापर्यंत किती अनामत रक्कम जमा झाली आहे याची देखील माहिती महापालिका देण्यास टाळाटाळ करीत आहे. या संदर्भात महापालिकेचे वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या वृक्षवल्ली प्रदर्शनासाठी सुमारे 35 लाखांचा खर्च करण्यात आल्याची माहिती दिली. घरगुती सिलेंडरच्या वाढत्या दरांबाबत सर्वसामान्य महिला वर्गांच्या संतप्त भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याबाबत मनसे महिला सेनेतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गेल्या 10 वर्षात प्रत्येक क्षेत्रात महागाईचा आलेख झपाट्याने वाढत असून त्याचा फटका सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय घटकात सातत्याने बसत आहे. घरगुती सिलेंडरचा भाव गेल्या 5 वर्षात अनेक वेळा वाढले. या भाववाढीचे दुष्परिणाम थेट मध्यमवर्गीयाच्या स्वयंपाकगृहावर होत आहे. सध्या वर्षाकाठी 12 सिलेंडरपैकी 1 ते 9 सिलेंडरपर्यंत प्रत्येक सिलेंडरचा दर 430 एवढा आहे.
तर यापुढील म्हणजे 10 ते 12 सिलेंडर करता प्रत्येक सिलेंडरचा दर हा 1275 मोजावा लागत आहे. या सिलेंडरसाठी 435 अनुदान मिळते. मात्र तरीही अनुदान वगळता हा सिलेंडर तब्बल 840 रुपयाला पडतो. त्यामुळे सर्वसामान्य महिला वर्ग हा रडकुंडीस आला आहे. ठाणे शहरात झोपडपट्टी भाग मोठ्या प्रमाणात आहे. अनेक इमारती तर या शासकीय योजनांमधून उभ्या राहिल्या असल्याने त्यातही गरीब आणि मध्यमवर्गीय लोक राहत आहेत. त्यानुसार ठाण्यात 70% अधिक लोक हे गरीब आणि मध्यमवर्गीय गटात मोडतात. घरगुती सिलेंडरच्या दरवाढीमुळे ठाण्यासह संपूर्ण राज्यात आणि देशभरात संतप्त भावना आहेत. ठाणे शहरातील लाखो गोरगरीब आणि मध्यमवर्गीयाच्या या संतप्त भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा स्वरूपाचे एक निवेदन ठाणे जिल्हाधिकारी यास यावेळी देण्यात आले असून प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा ठाणे शहर महिला सेनेतर्फे लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे मनसेच्या शहर अध्यक्षा सेजल कदम यांनी यावेळी सांगितले. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे 16 वर्षीय मोनिका मोरे हिला आपले दोन्ही हात गमवावे लागले. रेल्वे फलाटाची उंची वाढविण्याची ओरड प्रवाशांकडून होत असताना देखील अजूनपर्यंत याबाबत कुठलीही ठोस पावले रेल्वे प्रशासनाने उचलली नाहीत. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी भांडूप रेल्वे फलाटांची पाहणी केली. यावेळी प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी बूट पॉलिश करून सरकारचा याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जखमी झालेल्या मोनिकाला रुग्णालयात नेण्यासाठी साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नाही. रेल्वे स्थानकांवरील या नागरी असुविधा विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भांडूप रेल्वे स्थानकाचा दौरा केला. हे मध्य रेल्वेच्या सर्वच फलाटांसाठी आवश्यक बाब बनली आहे. कोपर, दिवा, मुंब्रा, ठाणे यांची देखील अवस्था हीच आहे. यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी देखील रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडलेले नाही. नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील रेल्वे प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. फलाटांवरील अस्वच्छता, फलाटांवर पडलेले खड्डे, फलाटांची उंची आणि त्यामुळे घडणारे अपघात या सर्व गोष्टींची पाहणी किरीट सोमय्या यांनी केली. रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि मोनिकाला लवकरात लवकर कृत्रिम हातांचा आधार मिळावा व आम्ही देखील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितले. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TGSB मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही TJSB चे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घातलेल्या जाचकटींमुळे रिक्षा व्यावसायिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे हजारो व्यावसायिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. या जाचक शिथिल करण्याची मागणी आमदार राजन विचारे यांनी केली आहे. या वाहनांबाबत कोणताही निर्णय घेताना वाहन चालकास कोणत्याही प्रकारे माहिती न देता त्यांची अडवणूक केली जाते. परंतु वाहनातील कायदेशीर बाबी पूर्ण करून दोष दूर करण्याकरिता कमीत कमी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी देणे आवश्यक आहे, जेणेकरून या प्रकरणाचा त्रास रिक्षा व्यावसायिक अथवा प्रवाशांना होणार नाही. आजही रिक्षा व्यावसायिकांनी ऑटो रिक्षामधील दोष दूर करण्याचा प्रयत्न केल्यास हे स्पेअर पार्ट बाजारात उपलब्ध नाहीत. शिवाय ज्या रिक्षा व्यावसायिकांचे ऑटो रिक्षा परवाने मुदत संपून 6 महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे, अशा रिक्षा व्यावसायिकांना परवाने नूतनीकरण रक्कम 6 महिन्यांच्या आत कार्यालयात भरली आहे. असे वाहन परवाने नूतनीकरण करून द्यावेत, जेणेकरून या रिक्षा व्यावसायिकास हक्काचा रोजगार मिळेल, असा विश्वासही आमदार विचारे यांनी व्यक्त केला. पिकअप व्हॅन इत्यादी वाहनास बंद बॉडी नसावी आणि जर त्यांना बॉडी हवी असेल तर त्यांनी BTI करून रीतसर नवीन बॉडी बसविण्याची परवानगी घ्यावी, असे सांगण्यात येते. परंतु ज्या पिकअप व्हॅनला सुरुवातीपासून बॉडी बसविण्यात आली आहे अशा वाहनांबाबत या अटी शिथिल करण्यात याव्यात आणि सदर वाहनांची पासिंग करण्याबाबत मदत करावी, जेणेकरून वाहन चालकांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी आमदार राजन विचारे यांनी यावेळी केली. जाचक निर्णयांमुळे आणि वाहन चालकांवर लादलेल्या अटींमुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरुद्ध वाहन चालकांमध्ये प्रचंड असंतोष असून याबाबत कधीही भडका उठून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी शक्यताही आमदार विचारे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा दाभोलकर खून प्रकरणात ठाण्यात अटकेत असलेल्या दोघा संशयितांना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात.
हरित ठाणे सुंदर ठाणेची फक्त घोषणाच, पालिकेच्या उद्यानांची झाली दुरावस्था, ठाणे पालिकेचे मात्र अक्षम दुर्लक्षच. आणि घरगुती सिलेंडरच्या वाढत्या दरांबाबत मनसे महिला सेनेतर्फे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्कीच पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता: आवाज माझा 103 साई-लेक आदर्शनगर समोर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. तर मग उद्या पुन्हा भेटूयात याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा या वृत्तवाहिनीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.